बाटली भरली आहे. बघू शकता बापू भाई ना इतक्यात दुधाची बाटलीच भरून घेतली डायरेक्ट. किती शाळेचं निघाल बापू भाई का एका शेळीच आहे? अरे बघू शकता एका शेळीच्या दुधामध्ये बाटली भरली. कागद आणायचं होतं पण गव्हाण घेऊन आलेलो आहे चुकी गाई मध्ये टिंगो व्हायचे झोल जमेल होते त्याच्यामुळे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे मेंढ्यांकडे, कारण की बघू शकता पाऊस चालू झालेला आहे. अचानक काय माहिती उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे बघू शकता. मग तर जस्ट आता थोडंसं मग थोडा जास्त जोरात आला होता आणि आता थोडासा बारीक थेंब येत आहे बघू शकता. तर आपल्या इथं तो वाडा आलेला आहे मेंढ्यांचा आणि त्यांना कागद लागतोय, कारण की त्याचं सगळं काही ओल्लं झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण आता कागद वगैरे घेऊन चाललेलो आहे. बघूया त्यांचं आता काय चालू आहे काय नाही तिकडे पावसा पाण्यामध्ये हाल चालू आहे का काय काय नाही सगळं बघूया. त्यांना कागद नेऊन देऊया मस्तपैकी. बघूया त्यांचा काय झोल झमेला चालू आहे बघू शकता. टिंग्या भाईंनी चाललेलो आहे आणि टिंगा भाई सायकल इकडे पंक्चर झालेले कसे काय काय माहिती. बायांनी साबरामध्ये घातली ते बघू शकता. टिंग्या भाई कुठे जायचं आज? कुठे जायचं आहे? आपण त्यांचे पाऊस आल्यामुळे ना हे कागद त्यांनी मेंढ्यावर टाकायला कागद न्यायचा आहे. कागद सापडलाय आता इकडं वर बांधे सोडित. बघू शकता इथं एक कागद आहे. आता हा कागद आपल्याला सोडून न्यायचा आहे त्यांच्याकडे. ते जवळपास इकडून 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरच राहते. इथं मस्तपैकी जवळच त्यांचा वाडा आहे. तर चला जाऊया बघूया त्यांचं पावसा पाण्याचे काय हाल चालू आहे काय नाही. आणि त्यानंतर कागद बी घेऊन जाऊया. समपांड्याला बी भेटूया, मेंढ्या वगैरे सगळं काही बघूया वाडा बिडा. तर चला आता भेटूया डायरेक्ट मस्तपैकी वाड्यावरती. बघू शकता आता कागद बिगद आपण सोडून घेतलेला आहे. तिकडे टिंग्या व्हायचा भाई असा काय झेमेला चालू आहे काय माहिती. तिची सायकल पंक्चर झाली त्याच्यामुळे दोघांचा थोडा झेमेला चालू आहे बघू शकता खतरनाक मध्ये. चला आता आपली गाडी इथं लावलेली मस्तपैकी. तिथं प्लॅटिना आहे पण तिची चावी घरी नेलेली आहे. तर आता आपलीच जाऊ घेऊन मस्तपैकी रायडर. तर चला आता जाऊया रायडर घेऊन. त्याच्यात तेल आहे की नाही असं बहुतेक. तर चला आता भेटूया डायरेक्ट मेंढ्यांजवळ. मित्रांनो टिंग्या भाई तेव्हा बघू शकता या वावरामध्ये कांदे काढीचं काम चाललेलं आहे त्यांचं वाला बघू शकता. पावसामुळे त्यांनी झाकून ठेवलेले आहे. इथं उद्या पडा फक्त पाऊस नको यायला जोऱ्यात. जर जोऱ्यात पाऊस आला तर काम त्यांचं बंद पडू शकतंय. मित्रांनो जस्ट आपण पोहोचलेलो आहे बघू शकता वाड्यावरती. बघू शकता त्या साईडला वाडा बिडा आहे बघू शकता. आता चला त्यांना कागद बिगद नेऊन देऊया. बघूया काय झोल जमेल होतं काही नाही. सगळं काही व्ह्यू आहे पाठीमागच्याच कॅमेऱ्याने बघूया. तर चला मेंढ्यांकडे असले असे हलवत राहते बघू शकता मित्र. पावसा पाण्याचे गाडी बिडी उठली तर काय खरं नाही. डिझेल थोडं महाग झालेलं आहे त्याच्यामुळे अवघडच झमेला आहे. आणखी थोडी बघलीच दिसते मोकार पाऊस आला होता. गाडी बिडी पॅक करून ठेवलेली आहे तर आता खतरनाक म्हणजे. आणि कुठे होते मेंढ्या पाऊस आला तेव्हा? कोण होते मेंढ्या काय सम पांडे होते काय? त्याला सम पांड्याकडे जाऊ. सम पांडीला ओला झाला काय बघू शकता. सम पांडे थोडी बगलीच होईल दिसते. सम पांडे काय रे लय ओला झाला काय? नाही कोरडावाला म्हणलं कोरडा झालं. लय जोरात पाऊस येला होता का मग? कुठं होते मेंढ्या तेव्हा? हा का पाऊस कुठे येईल होता? तिकडच बघू शकता बापू भाई सुद्धा आलेला इकडं आज जवळ आहे त्याच्यामुळं दूध न्यायला आलेला आहे मस्त पैकी. आता घरी जाऊन दूध आता चहा बी होईल त्याचा मला खत्री होईल नाही तर येत नाही तो कधी. पण मग आता जवळ आलेला आहे आणि मेन म्हणजे दूध घ्यायला आलेला आहे तो. बघू शकता मेंढ्या बिंड्या थोड्याशा वल्ल्या झालेल्या आहे. दुधाची बाटली भरली आहे. बघू शकता बापू भाई ना इतक्यात दुधाची बाटलीच भरून घेतली डायरेक्ट. किती शाळेचं निघाल बापू भाई का एका शेळीचं आहे? अरे बघू शकता एका शेळीच्या दुधामध्ये बाटली भरली दिली खतरनाक मध्ये. आयला मग लय दूध निघा तर शाळेचं बी आईला खतरनाक. बघू शकता डायरेक्ट 1 लिटरची बाटली डायरेक्ट 1 लिटरची बाटली भरून काढलेली खतरनाक मध्ये बघू शकता. वहिनी कुठं होते पाऊस आला तेव्हा?
कांदे काढत होता का तुम्ही? ना ना मेंढे होते काय? बघू शकता मेंढ्यावाला कसा बसला आहे गोळीतून. बांबूची गाठी साळायचं काम चालू आहे त्यांचं वाला. सकाळी कुठून आणलं काय माहिती, पण चालू आहे मस्त. येळा घे हातामध्ये, येळेने चालू आहे साळायचं काम. जे म्हणलं वेगळंच आहे त्यांचा, बघू शकता. तिकडं समू पांड्याची पण थोडी बगडी झालेली, पावसाने त्याला थोडं झोडपलेलं आहे. त्याच्यामुळे आता तो थोडासा गपचूप उभा आहे, बोला ना काही. काम त्याचे थोडे झोडपले त्याच्यामुळे बोला ना तो आता काही. थोडा उकडल्यावर वाटतोय, पण तरी काय सांगता येत नाही. या साईडला निळगार झालेलं आहे, यायला बी बसलाय पाऊस. मावडे थांबतीन शाळ्यांका. मावडे थांबतीन तू इकडे शाळ्यांका आता आईकड. हा पप्पाला म्हण तुम्ही जा आता, मी थांबत इकडे शाळा वळायला. थांबशील ना? सम पांड्याचे पाय पी मोकर गाळाने पॅक झालेले बघू शकता. सँडल चप्पलची सँडल झालेले खरं मोकर जाड मध्ये. पांडेला बघली होईल काही नाही. हा हा का कुठं होते तेव्हा? इकडे लय लांब होत्या का इकडून? पाऊस लय जोरात येईल होता का? मग बारीक बारीक पडत पण आम्हाला बोलतो. अरे मामी गाई का तू? मी गाई घेऊन येईल. मी कुठं होत माहिती का? सांगीदारी वरून घेऊन येईल. समू पांडे इकडं होता मेंढ्यांकडं, मी गाईंकडं होतो. समू पांडे इकडं आल्यामुळे आता गाईंची ड्युटी माझ्याकडे आलेली आहे. आणि टिंगो भाई इकडं पण राहते, पण टिंगो भाई बरोबर पळून जातो कुठं बी. तर उद्यापासून त्याची ड्युटी राहील मस्त पैकी. सकाळी शाळा चालू आहे त्याची, सकाळी शाळा चालू आहे. त्याच्यामुळे आता 11 नंतर तो येईल इकडंच आपल्या गाईंकडं. त्याला पाठवून देऊ खतरनाक मध्ये. हा पुढे सांग ना सर. सम पांड्याचा झोल झालेला. चला आता मस्तपैकी कागद बिगद दिलेला आहे त्यांना, बघू शकता तिकडे ठेवलेला आहे. पण आता पाऊस नाही त्याच्यामुळे मग आता तो साईडला ठेवतो. आणि इकडे बघू शकता गँगनी कसं त्यांचं ते वाडा आहे तो झाकून ठेवलेला आहे. चला तुम्हाला वाडा दाखव त्यांचा. इकडे मंदान आणि त्यांचा विषय नाही बघू शकता. आणि गावातल्या जत्राचा बॅनर घेऊन येईल, दिलाय झाकून त्याच्याखाली बघू शकता. आणि आम्ही थोडस चुकीच्या म्हणजे दुसरंच काहीतरी घेऊन आलेलो आहे वाटतं. ठीक आहे काय रे? कागद आहे गावाने. आणि टिंगू भाई कागद गवशीत होता, टिंगू भाईने सापडला होता. टिंगू भाई ते दुसरंच गव्हानच घेऊन आलेला आहे बघू शकता. कागद आणायचा होता पण गव्हाण घेऊन आलेलं आहे चुकी गाई मध्ये. टिंगू भाईचे झोल जमेल होते त्याच्यामुळे. अरे काय टिंगू भाई हा उलट भारी राहील ना. चार अरे रे रे गडबड झाली. गाई मध्ये गावालाच घेऊन आलेलो आहे. टिंगू भाईची चुकी त्याच्यामध्ये. तोच गाऊ शकतो म्हणजे कागद आहे. माती घेऊन जाऊ का राहून देऊ? कागद आणायचं. कागद कुठं होता? कागद ते गावावर टाकेल होता त्याच्यामुळे. गावावर कागद टाकील मग काय कागद आणायचं? आम्हाला वाटलं हाचे काय बांधलेलं होते तर. बघू शकता झोल जेमेला. आता परत हा घेऊन जावं लागेल घरी आणि दुसराच घेऊन यावं लागेल आता. तर मित्रांनो आता आपला पोपट झालेला आहे. या टिंगो भाईने झेमेला केलेला आहे. टिंगो भाई म्हणे तो कागद आहे. आणि इथं आल्यानंतर ती गावात निघाली. गाईंना चारा खाण्यासाठी राहते ती. पाणी प्यायसाठी. हा तेच ते. पण मग आता त्याच्या खाली काही गँगला लागता येणार नाही. त्याच्यामुळे आता चाललेलं आहे परत आपण. टिंगू भाईने थोडेसे बोलणे खाल्लेले खतरनाक मध्ये आणि रडाईस तोंड केलेले बघू शकता आता. तर चला आता हे गावान घरी ठेवूया आणि परत घरी जाऊन आता परत कागद आणावं लागणार आहे. थोडा झोल झमेलाच आहे. टिंगे भाईमुळेच सगळं काही झालेलं आहे. चला आता जाऊया घरी. जातो आम्ही घरी. येतो मस्तपैकी गव्हाण बिवान घेऊन. तर फायनली मित्रांनो आम्ही घरी गेलो होतो. घरी जाऊन परत तो काळा कागद घरी ठेवला आणि परत एकदा आम्ही आलेलो आहे बघू शकता कागद द्यायला. कारण की टिंगो भाईला मोक्कार बोलणे बसले त्याच्यामुळे आम्ही शेवटी घरी जाऊन बदलूनच आणावं लागलं बघू शकता. तर आत्ताच थोडंसं बरं वाटतंय पण आता ऊन पडलेलं आहे बघू शकता.
आता पाऊस उघडल्यावानी वाटतंय, पण रात्रीतून जर आला तर परत झिम्याला व्हायला बसला त्याच्यामुळं मग आणलेलं आहे कागद बघू शकता. गॅंगचा चलते मग तिकडे मेंढ्या वगैरे सरते तिकडे दोडक्या नानाचा झेमेला चालू आहे. इकडे टिंग आता कागद बिगत ठेवील. नानाचा काय झेमेला चालू आहे, जाऊया बघा, जवळ जाऊन बघूया. हो भाई, नाना त्यांचा बघू शकता. झिंग्यांचा आज मस्तपैकी बेत आहे. हो, ताज्या ताज्या गंगातून धरून आणलेलं आहे वाटतं. बापू भाई येलो होता मग बापू भाईनं दिलेलं आहे वाटतं बघू शकता. आणि नानाने आता एवढ्या पण निसल्या आहे मस्तपैकी. आज आहे मग नाना संध्याकाळी मग कत्रीमध्ये बेत बघू शकता. झिंग्या नानाचा काही छापा बी आणले, मसाला मसाला निघाला. मसाला कुठू बघू शकता. या 2 पुड्या नो नानाचा हप्ता निघून जाईल कसा बी. चुना पुड्या 2 आणि इकडे सम पाडण्याचा फिक्स ड्युटी आहे बघू शकता. तर चला आता त्यांना कागद आणून दिलेला आहे बघू शकता, जरा ठेवलेला आहे. जाऊया आपण घरी. त्या अगोदर आजचा आपला हा व्हिडिओ मस्तपैकी इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.